झाले बदल मला भेटला नाही आणि कॉल मेसेज नाही. पण काल मला सांगितलं दुसरीकडे की तू ये, काहीतरी माझ्या मनात आहे तुला सांगायचं आहे. ठीक आहे, मी जाते कॉलेजमध्ये आणि भेटते. त्याच्या मनामध्ये काय आहे ते विचारतेस. आगे चाहत की लग जाएगी, आगे चाहत की लग जाएगी, मेरा दिल भी मैं तो जाएगा. निवांत बसले मी तिथे. चला 15 दिवसाबाद माझ्या दीपिकाला मला बोलायला बोलवलं भाऊ. फोटो घेऊन कोर्टला दिसून जा राहिली बाबा, येतो बोले या झाडाखाली आलो पण दिसून जा राहिली. अरे बाबा ठेव होय का रे, मी ह्या झाल्या सांगितलं ते त्या झाडात का करून राहिले रे बापा. आवाज देऊन पाहतो बाबाजी, 15 दिवस झाले भाऊ भेटलो नाही दिलेले, त्याला आवाज देतो. जस्ट आता मला दिसला नाही तू. सॉरी यार, उशीर झाला मला. किती वेळची झाडाखाली बसून होती. अगं पण मी तुला ह्या झाडात सांगितलं आणि तू त्या झाडात गेली. असो काही असो, आलीच तर सही. बरं मी काय म्हणतो, एवढ्या खाईला बोलवली, 15 दिवस झाले आपण भेटलो नाही. तुला आठवण वगैरे नाही येत ना माझी? तुला माहितीये ना मला किती आठवण यायची. पण आठवण आली, फोन केला, 1 मिनिट बोलली का ठेव पप्पा आले, ठेव मम्मी आली. हे असं करत राहते भाऊचं. आणि आजकालच्या पोट आहे तसंच करते, ठेव पप्पा आले. असं कसं होणार आहे, मन शब्द बोलून जायचे कसे माय बाप आमचे यायचे. बरं आलीस, मी काय म्हणतो, आज दिवसभर आपण प्रेमाच्याच गोष्टी करायच्या, बरोबर आहे ना. या साईडले दीपिका मेरी जान, जेवत खावत नव्हतीस का, बारीक झालीस. पोटात माझ्या अन्न नाही बापा, तुझी आठवण करत होती मी. तुलेच आठवण येत होती, मला आठवण नाही. हात आऊट खाली जाते नव्हत्या. तुलेच आठवण येत होती, मला नाही येत होती. चांगलं जेवत होता ना, तुझी धडधड काठी बघ, माझं शरीर बघ. नाही बाबा, मापेक्षा ठोकर तू दिसून राहिली. मी तुला काय सांगू दीपिका, तुला असं वाटते पण माझ्या गती काय झाल्या मला माहित हो. त्या बहीण जेवणाचं टाळ घेतलं का त्या खाली टाकामध्ये तू दिसेस. मग त्याच्या पाण्यामध्ये गिलासामध्ये पाणी घेतलं का त्या पाण्यामध्ये तू दिसेस. आणि अंगावर हातरून घेतलं का हातरूनही तू दिसेस. झोप राहायला काही नाही मला. माझे स्वप्न तर नाही पडत होते ना. स्वप्न कसं नाही पडती, प्रेमाची एवढं करतो, स्वप्न कोणाचे पडणार आहे मला. म्हणून मी काय म्हणतो, कि मेरा एक नजर तुझे देखना हो किसी
बंदगी से तुम नहीं करो मेरा शुक्रिया मेहरबान, ये तुझे दिल में मैंने बिठा लिया कि आप इस तरह से होश बुराया न कीजिए, यो बल सवर के सामने आया न कीजिए। त्या बहिणीच्या साहेबाच्या मागे बोलू बोलू पाय दोन बसल्यावर जिथे जातो सांगतो म्हणून म्हणाली 10 वेळा माईक नको पकडू, अँकर करायला जाऊ नको, प्रत्येक प्रोग्रामला चाललाय गेल्या. तो ऐकतच नाही ना आमच्या साई. काल आम्रपाली ग्रुपला अँकरिंग करायचा हो पथोरण्यामध्ये. हो ते नवीन आली होती ना ट्रान्सफॉर्मेशन, ते म्हणे तूच म्हण ते म्हणून हे असं माल्या हे आहे. तरी मी आपल्या मनातल्या गोष्टी सांगतो. तुझ्या डोळ्यातील काजळ मला अग करते इशारे, तुझ्या डोळ्यातील काजळ मला करते इशारे, तुझ्या डोळ्यातील काजळ मला करते इशारे, तुझ्या डोळ्यातील काजळ मला करते इशारे, तुझ्या नजरेतील तेल मला करते इशारे इशारे इशारे, तुझ्या डोळ्यातील काजळ मला करते 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 इशारे. त्यामुळे मीच बोलून झालं बाबा मंगल जायचं आणि तू काय सांगूनच नाही राहिली. म्हणजे मी सांगू का बाबा तू सांग, मी एकटाच बरोबर करू. तू सांग ना बाबा काहीतरी. माझी आठवण होती येत का तुला? किती आठवण याची माहिती आहे. हा. आणि आता मी तुला साव देणार नाही. अगर नको जाऊ मी लाव का येतीच इथेच राहायचं. मग मुक्कामच करून आपण दोघे जण. तारा हा मला तुझ्याशिवाय बिलकुल करमत नाही. बिलकुल करमत नाही. मग माझ्या माझ्यासारखी तुझी बी आहे का? नाहीतर काय मग सांग ना तर 2-4 शब्दांची प्रेमाच्या भाषेमध्ये. असं वाटते हा की तुला असं कवरून हा. असं बसूनच राहावं. येतं ना येतं लोक तिकडे जाऊन पहाडाच्या मागं. अगो बाई हो. म्हणजे तिकडे जायचं का? हो ठीक आहे. घे चल काय बोलत चालत जाऊ. काहीतरी बोलत चालत जाऊ. नाकी डोळी छान वाह रंग गोरा गोरा पान, नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पान, त्यात कोणीच नाही ना. फक्त तू आणि मी. आता काय म्हणणं आहे तुझं? हा बरं मी काय म्हणतो, तू खूपच महत्वाची गोष्ट आहे म्हणलीस. काय 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 झालं? काय प्रॉब्लेम आहे का? एक काम होतं. कशाचं का? आपलं 2-3 वर्षाचं रिलेशन आहे. बरोबर आहे. ह्या रिलेशन मध्ये हा मुला जातींना काही तेवढं टेन्शन नाही राहत, पण मुलीला किती टेन्शन राहते त्या गोष्टी मला माहिती आहे.
माहितीये ना हो. म्हणून म्हणाली की आपण दोघे पण लग्न करून घेऊ. लग्न करू हो एकाएकी? हो. मग कसं कसं लग्न करायचं? कसं म्हणजे हा कारण तू माझ्या घरी येशील हा. आणि सर माझ्या भावाला हात टाकशील. मी तुझ्या घरी येऊ, हो तुझ्या भावाला हात नको हो ना. आणि त्या भाऊ मला चपलाला मारन. नाही मारणार. काऊन नाही मारन? माझा भाऊ यावर्षी लग्नाच्या गोष्टी करत आहे. बरं करत आहे ना, केलं तर नाही ना, नाही. याले काही हरकत नाही. आपण दोघं समजदार आहोत आणि गोष्टी समजदारीलाच घेतल्या पाहिजे. तुझी लग्न करायची इच्छा आहे ना, हो. माझी काही हे नाहीये त्यामध्ये. मी पण लग्न करायला तयार आहे, पण मी आल्यावर चालणार नाही. मी येईल तर ते कसं पोट्टमशाही सारखं होईल. हा पोरट्यात कसा कसा आला बाबा, नाही माय बापला नाही कोणी काकेला कुके शाळेला माणसं कोणीतरी पाहिजे ना. त्याच्यापेक्षा मी न येता मी तुमच्या शहाण्या माणसाला पकड काय केलं तुझ्या घराकडे पाठवतो आणि लग्नाची बोलणी करायला लावतो. पण तुझा भाऊ नाही म्हणो किंवा हो म्हणो, तुला तर माहित आहे एकदा मला पाहायला तुला हो म्हणून दे, खेळ खतम. पण आपण पडून जाऊन लग्न करायचं नाही जिथे का मी तुला सांगतो ना. तुझ्याही भावाचं राहिलं पाहिजे, माझ्याही वडिलाचं नात राहिलं पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला लग्न करायचं. मी येतो ना, केव्हा येऊ तू सांग. ठीक आहे, ते काम कर, उद्या सकाळी जेवून जा. उद्या सकाळी नाही बाबा, हो नाही मला माणसं की जमा होते. मला आता थोडंसं झोकाझोकानं समजावून सांगू दिलं त्याला एकासाठी उद्याची म्हणतेस तर 8-15 दिवस मला. बरोबर ठीक. 8-15 दिवसांनी बिलकुल येतो आणि लग्नाच्या गोष्टी करून टाकू. तू बिलकुल टेन्शन नको. ठीक आहे, नक्की येशील. बिलकुल नक्की येतो. आता सायंकाळ झाली, तुला पण घरी जावं लागेल, मला पण घरी जावं लागेल. ठीक आहे, आपण फोनवर बोलू. ठीक आहे, चल बाय, लव यू. Love you too. 4-5 वर्ष झाले भाऊ माझ्या लग्नाने. मी हा थोडासा शिकला सवरला पोरगा, जास्त नाही. हा 3रा 5वा 6वा वर्ग पासावा. पण मला शिकली पोरगी भेटली, कारण माय विजय पोरीशी लग्न केलं. ते पोरगी नर्सामध्ये ट्रेनिंग पास आहे आणि थोडं खूप डॉक्टरचा तिले अनुभवही आहे. पण 4 वर्ष झाले लग्नाले आणि आम्ही बसू दोघंही नवरा बायको खातो तो कोटपर्यंत आहे. घरी तर काहीच नाही. काहीतरी उपाय शोधलं पाहिजे. मीही बसून राहील, तेही बसून राहील, तर हव्यानं पोट भरणार आहोत का भाड्यानं? नाही, बायकोला आवाज येतो. कोणी गेली बा? ए सुनंदा, सुनंदा, काय झालं? झाला का धंदा? झाला का लग्न म्हणजे? हा? हो कामच करताय मी. कामातच आहे हेही मला माहित आहे. मग पण आपल्या लग्नाला आता 4 वर्ष होऊन राहिले. हो झाले. घरी तूही राहतेस, घरी मीही राहतो. कोण्या कामालाही नाही जात, तूही कोणतं काम नाही करत. अशाला पोट भरण का? अहो माझी नवरोबा, त्याची चिंता मला सुद्धा आहे. पण काय करू? अहो काही समजतच नाही मला. आणि तुम्ही सुद्धा सांगत नाही की काय करायचं काय करू नाही. म्हणे हे माझ्या मनात असं 8 दिवस झाला विचार येऊन राहिला. कसला? पण मी तुला सांगून राहिला ना, तू नर्साची ट्रेनिंग पास आहेस ना, हो चालेल. आणि तू चांगल्या दवाखान्यात कामही केली आहेस. हो हा? हो, म्हणजे केली. तुला डॉक्टर तिचा बराचसा अनुभव आहे तर मग आहे का नाही? तर मी म्हणतो आपण एखादा लहानसा दवाखाना गावातच टाकलं एखाद्या गावात. अच्छा, म्हणजे तुमचा असं म्हणणं आहे की आपण दवाखाना खोलायचं हा, आणि ती सुद्धा गावामध्ये. आणि मग समजा रोजचे 400-500-200 रुपये जरी झाले हा. तरी आपली जिंदगानी होते ना. अहो पण बरोबर आहे ते. आपल्याला तिसरा आहेच कोण? तू ना मी. अहो पण मला एक कळत नाही. हा. अहो त्याच्यासाठी एक रूम बघावं लागेल, हा, एक किराची रूम करावं लागेल, त्याच्यानंतर आपण ती दवाखाना खोलू. रोजच्या बरी. हा? आणि ते सुद्धा असून एक माझ्या हाताखाली कम्प्युटर सुद्धा हवा आहे की नाही. हो, बाहेर गावात दवाखाना टाकला हा. तर कमीत कमी 1,000-1,500ची एक खोली पाहा लागत. पावच लागेल, एक कम्प्युटर ठेवा लागत. त्याला 3,000 रुपये दिलंच पडेल. पोरगी राव नाही तर पट्ट राव, त्याचाही पगार द्यावा लागत. आणि अगर दवाखाना नाही चालला तर कोटचा पगार देऊन आपल्याकडं काहीच नाही. तेच तर. तर एक काम करून का, का आपल्याच गावात दवाखाना टाकून का. आपल्या गावामध्ये हो. हो जागा कुठे आहे? आपलं घर आहे ना चौकात. पण आपल्या घरचं एवढं मोठं एकच हॉल आहे. इकडे पाय, हे एवढं घर आहे ना, समोरच्या भागाला पार्टेशन करू. अच्छा. मागच्या भागात आम्ही राहलो, समोरच्या भागात दवाखाना लावू. खूप छान युक्ती लढवली नाही तुम्ही. का? हो. आता उरली कम्प्युटरची गोष्ट. तू डॉक्टर आहे आणि मी तुला कम्प्युटर. अरे, हे काय शक्य आहे का? कोण? अहो, तुमची बायको डॉक्टर आणि त्या बाईचा नवरा कम्प्युटर खेळ काय करते लोक? ते नको, हे मला मान्य नाही. इकडे पाय, काय? लोकायले का समजते
आपण इकडे कम्प्युटर म्हणजे कम्प्युटर, तू माय मॅडम म्हणजे मॅडम. दवाखानावर दिवसभर तू माय मॅडम न मी तुझा कम्प्युटर, आणि दवाखाना बंद झाला का मग नवरा बायकोच. असं कोण विचारायला येते पण आपल्याला? मला एक सांगा, हा. आपल्याकडे कोणी पेशंट झाला हा. आणि त्याच व्यतिरिक्त मला काही सामान लागलं, जशी कैची लागली किंवा इंजेक्शन लागलं, काही औषधी मागायची लागली, हा मला आवडते. मी काय कम्प्युटर म्हणलाय तुम्हाला? हा, नाही कम्प्युटर नाही म्हणायचं, नाव घ्यायचं. ओ मस्के म्हणा, सामान आणा म्हणा. मस्के मस्के आपल्या दवाखान्याचं नाव मस्के नाही, आपल्या आडनावानं. हो, हा तुम्ही जसे म्हणताय ना तसेच करू. आहे ना. हो. आणि मग मी मॅडमच म्हणीन, कोणता लागते सामान साहेब म्हणीन, तुमचा सामान आणून ठेवत जाईल. अच्छा. आहे का नाही? बरं. इकडे कम्प्युटर, पण पाय तिकडे नको कम्प्युटर बनवतो मध्ये दवाखाना बंद झाल्यावर, नाही मग पुरा कालाच होईल. हो. अहो काय आहे? आणि खरंच मी तुम्हाला हा. कम्प्युटर खरं म्हणजे नाहीच म्हणणार, नाही. आणि हो सगळेल तर मी दवाखान्यामध्ये सुद्धा नाही म्हणणार. असे बहुत पाहिले बरं. नवरा कम्प्युटर झाला तर तो कम्प्युटरच राहायचा ना, डॉक्टर संघ सगळे काम बरोबर होऊन जाते. हो, थोडे डॉक्टर असे सस्पेंड झाले. ठीक आहे, तुमचे पक्का आहे ना? पक्का. हे plan? मी आता एक काम करतो, काय? आपल्या नावाचा बोर्ड बनवणार तो दवाखान्याचा. चालेल. हा तुझा आपली तयारी कर, आणि- इंजेक्शन गोळे गिडे घेऊन ये. बरं. बोर्ड लागला तर बिलकुल पेशंट येतील. आणि काय मी औषधीची नाव लिहून देते, तुम्हाला चिठ्ठी बनवून देते, ती चिठ्ठी सुद्धा घेऊन या. औषध आणतो मी. बरं. मग नाही फार्मसी भेटल तर ॲग्रो एजन्सी मधून आणतो. ॲग्रो एजन्सी अहो काय आपण ढोल दवाखाना बोलायचंय का? कापसाले माराचा फवारा एखाद्यावर मारला म्हणजे सापच होऊन जाते. कोणी येणार आहे आपल्याकडे? कुठे गेली सर? हिनं तयारी केली किंवा नाही तर माहित नाही. दीपिका, माझे बहिणी दीपिका. हे दीपिका, दादा कुठे गेली? घराच्या बाहेर यायची. मी अंधार आहे. ये बा, कुठं गेली? ये लवकर. अरे अरे दीपिका, काय झालं तुला? का बरं? चक्कर येऊन राहिला का? दादा हा, मला खूप मळमळ वाटत आहे बरोबर. आणि खूप चक्कर येत. अरे, काही खाल्लं का तुला? नाही ना, हा, मग माहिती नाही, खालवर जीव होती माझा. खालवर जीव होते, मडमड हो होते, ना. उलटे होऊन राहिली. हो, एक काम कर, गावात आता नवीन दवाखाना खुलला आहे, तू चल बरं पहिले दवाखान्यामध्ये, बाकीच्या भानगडी नंतर. ठीक आहे. अगर इथं जर चांगली व्यवस्थित दवाई पाणी नाही भेटली, मग लागेल तर नागपूर मध्ये जाऊ. ठीक आहे, चालेल. चल बेटा. ओ म्हातारी, ओ मॅडम, इकडे या, इकडे या. झाली का तयारी? नाही हो, बोर्ड लावून ठेवला आणि तुम्ही तयारी नाही केल्या. पण बाय बाबा, तुम्हाला बायको पक्की. पण गोष्ट ये काय, कसली? माणसं तपासाले आले तर मी तपासीन, तू नाही. कारण आजकालच्या पोट्टेले भलते आणि भलतीक बिमारी होऊन जाते. हा, मला मला तू तपासीन ते मला आवडणार नाही. मला एक सुचत नाही, हा, हे सगळे लोक काय म्हणतील हो तुम्हाला? काय म्हणतील? एक डॉक्टर आहे हा, आणि तिचा नवरा टेस्ट करून त्याच्याकडे माहितच का? ते स्वतः मी घालतो टेस्ट करून मी घेतो. कम्प्युटरला सर्ट नाही लागत, डॉक्टरीलाच पाहिजे सर्ट. कम्प्युटर असेच राहते. पण पाय, माणसं मी तपासीन आणि माणसाने तू तपासायचं नाही तर दुसऱ्या दिवशी दवाखाना बंद. अहो असं कसं कुठे चालणार आहे का? आजकालच्या पोरायला कोणत्या बिमाऱ्या कोणत्या ना कोणत्या होऊन जाते. बरं. पोरायचं काही खरं नाही. आणि पाय, आणि बाहेर तू तपासू पुरुषांना नाही. नाही. आणि कदाचित चान्स मला गेली येऊन गेलीस तर एखाद्या बाईने तपासून पाहिजे. मला सांगतो का माझ्याकडे ना, मला सांगितलं म्हणत जातो. आता पाय, बोर्ड लावला जाय ना, चौकात गेलो तर सगळे लोक म्हणे, अरे बापा म्हणे दवाखाना लावल्या खाली म्हणे भाऊजी म्हणतो ते येऊ म्हणत. पण मला नाही वाटत आपला दवाखाना आहे तो 8 दिवस तरी चालेल म्हणून. भाऊ तुमचा मध्ये अवताराची गोष्ट आहे का भाऊ? तुम्ही राहत डॉक्टर दुसरीच राहील. चालणार आहे का? अवताराची नाही का? अरे बाबा, ज्याची औषध चांगली त्याच्या दवाखान्यात कोणी येते. बरं, मा औषध चांगलं नाही. दवाखान्यात जात आहे, अर्ध्यापर्यंत आलो. तुला कसं वाटतं? बरं वाटते ना? दादा मला चांगलं नाही होत आहे. भगवता, एकच एक बहीण आहे माझी, कोणी रिश्तेदार नाही. हिला कसा ना काही नको होऊ देऊ. दुसरं का नाही, रात्र दिवस एवढी पूजा करतो तुझी आधी, एवढं भजन पूजन करतो, पण माझी बहीण माझ्या पासून हिराव नको.
मागितो मी पांडुरंगा मागितो मी पांडुरंगा फक्त एक दान मागितो मी पांडुरंगा फक्त एक दान मेरे ज्ञान मुक्ती ऐसे ज्ञान मर्द ज्ञान मेरे ज्ञान मुक्ती ऐसे ज्ञान मर्द दवाखाना तो थांबी कोण आहे डॉक्टर आहे किंवा नाही आहे ते विचारून पाहता बरोबर उभी राहायची ना आजी डॉक्टर साहेब आहे का अहो डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब आहे तुम्ही डॉक्टर साहेब तुम्ही डॉक्टर साहेब मध्ये माय ड्युटी पहिल्या राहते मग दुसऱ्या डॉक्टरची ड्युटी राहते हे असे अवतार म्हणजे मला वाटत नाही तुमच्या अशा अवतारावरून डॉक्टर असा नाही चांगले म्हणजे अरे बाबा कपड्याला पाहून डॉक्टर आहोत हा आता ट्रीटमेंटला डॉक्टर होते मा ट्रीटमेंट वरचा आहे असं का खाण्याला नाही नाही हा तब्येत खराब आहे हे काय तुम्हाला बोंडेवाडी लागली ठीक आहे पराठीचं झाड आहे का गाव आहे का झाडाची तण समजते मध्ये तुडतुड्याचा तजुर्बा तुमच्यावर जास्त आहे येतो सरपंच इंजेक्शन द्यावा लागतं मला मग का कचरा समजून आला का बरोबर अंदर काय ते थोडीशी कंबर ढिली करा इंजेक्शन समजवलं मला काय बोलण्याची पद्धत आहे तू डॉक्टर असून का मला वाटत नाही अरे बिमारी तुली आहे ना मला आहे का पहिले ऐकून घेत जा कोणाला दवाखान्यात बिमार मी नाही आहो मला काही नाही झालं बिमार पेशंट म्हणजे इकडे आहे असं दवाखाना मार महात्मा काही नाही कोण आहे पेशंट आहेत का हो मीच आहे तुम्ही बाजूला होता अरे तो तू डॉक्टर आहे का त्या बाईले तपासायला तू काय करते सुपार राहून आम्हाला कोटी इकडे बोर्ड काय आहे हा कोणाचं नाव आहे इथं बाईचं नाव आहे ना हा पण नाव लिहायला लागते ना हा असं नाव लिहिला का चिठ्ठी बनवा लागते हा. कोणती बिमारी आहे काय असं का बरं ठीक हे बाई सांगा तुमचं नाव लिया माझं नाव हा नंबर 1 सांगा तुमचं नाव लिया माझं नाव सांगा तुमचं नाव लिया माझं नाव सांगा तुमचं नाव नका आपलं डोकं लिहू बहिरे आहे का तुम्ही अरे पण नाव सांगा तर लिया म्हणाली ना मीला अरे तुझं नाव काय आहे असं माझं नाव हा दीपिका 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 आडनाव वाकडे कधी सीधे झालेलं आहे का नाही वाकडे काय बिमारी काय कसं वाटते मला चक्कर येतो हा मळमळ लागतो किती दिवस झाले आणि उलट्या होतो उलट्या होते काही आंबट गिमट खाण्याची इच्छा होते का हो मी माझ्या घरी लोणच्याची बरणी होती ना हा. ती पूर्ण खालीच केली मी 15 पुरी दिवसात खाली पडली फुटली फुटली नाही खाल्ली पुरी भरली हा हे असं प्रकार आणि माझ्या दादा माझ्या घराच्या मागे झाड आहे ना हा. माझ्या दादाने एवढे लिंबू आणून दिले हा. मस्त लिंबू खायची मी अच्छा तर हा
असा प्रकार किती दिवस झाले होऊन राहिला? मला आता 3 महिने झाले. 3 महिने झाले नाही का? मी 3 महिन्यापासूनच खाऊन राहिले. 6 महिने बाकी आहेत म्हणा अजून. कशाला? तब्येत दुरुस्त व्हाले. अच्छा. हा ठीक आहे, मी मॅडमले आवाज देतो. हा द्या ना. नाव देऊन राहिला का फाटूची चौकशी? अरे चौकशी नाही, तिच्या बिमारीचा विचार लागत ना. अरे तू विचारणारा कोण? डॉक्टरीकडे पाठव. जास्त भाव वाढली म्हणजे का करून मी येतो? असं नाही आहे, काही वाढत नाही. हा. मी सगळं सविस्तर लिहिलंय. हा. कोणती बिमारी, काय बिमारी, कशी बिमारी, मग ते डॉक्टर ट्रीटमेंट बरोबर करते. चेकअप तर करा ना बरोबर. पहिले अंदर घेऊन जा. हा. पहिले मॅडमले बोलवतो. हा बोलाव नाही, पहिले इथे घेऊन जा अंदरच्या डॉक्टरनी पाशी. मॅडम कोणची आहे ते? या तिकडे चक्कर येते ना, भ्या घ्यायचं काम नाही. या डॉक्टरखान्यात कोणी भेट नाही. हा. हा दवाखाना का डॉक्टरखाना? दवाखाना. हा काय ढोरखाना हो का? तुला बोर नाही दिसत? हो, बेबी नंदा मस्के. सुनंदा मस्के. अच्छा, सुनंदा आम्ही मस्के. पुढे मस्के जाऊ. या. मॅडम, हा मॅडम, हे दीपिकाची वाकडे याची बिमारी पाहून घ्या. ठीक आहे. हा बलून घ्या, दवाई भरला. मग टेटस्कोप त्यांच्याकडे थांबा ना. काय ग दीपिका? हो. काय सारखं बडबड वाटते? या इकडे. हो नाही. गेली का बाई अंदर गेली? चक्कर पडते. बाई अंदर गेली, तिथं ट्रीटमेंट नुसतं पण वाटत आहे. हो ना. तुम्ही तंबाखू खाता काय? एक काम कर, तू आतमध्ये जा. मी तुला तपासून घेते आणि एक किट देते. ते किटने तुला चेक कर पाहतो. ठीक आहे, ठीक आहे. चला आतमध्ये. हो हे साहेब, हो साहेब, या इकडे. तंबाखू खाता दवाखान्यात? ती कास्तकार माणूस येत आहे थोडस काही तुम्ही नाही. कास्तकार आहे का? हो आम्हाला शेतातच काम करतो आम्ही गरीब माणसं. पकड चालवता? हो नाही, बढिया. हो? छान 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 शेतकरी माणसा का काय धोतर बंगाली वाले बढिया. हो? हा, तपासून राहिल्या बाई. हा हा हा, तुम्हाला काही तपासायचं आहे का? कोणाला? तुला वाटते का असं मी तपासला पाहिजे म्हणून? वाटते का काही कमजोरी? कमजोरी झाली वाटते, पण थोडेसे दिसता कमजोर झाले. का कुठून दिसतो कमजोर तू सांग? पुन्हा तर रंजन नाही झालं. सांगून दे ना का मला काही झालं नाही. हे वाढल्यासारखं झालं म्हणतो. हा रामदेव बापाचा उपाय करत जा तुम्ही. रामदेव बाबा का? हा. कसा बरं? असा दडक्या देण्याला पाणी मला नाही जमत भाऊ. हा. आमचं कास्तकाराकडे बोलत 24 घंटे चालणं आहे. हा, ठीक आहे. बकरा जमा का जरा आम्हा आता काय निदान लागते तर पाहू. या. हा, कसं काय सलाईन आणू का? हो मॅडम, काय? सलाईन लावायची आहे का? नाही हो, त्याची काही जरूरत नाही. हा? हो, खुशीची गोष्ट आहे. खुशी? तिची तब्येत बिघडली ना, आम्हाला कोणती खुशी आहे? तिची तब्येत बरी आहे. असं काही झालं नाही तिने धोकादायक. मॅडम तसं नाही सांगा. तब्येत कशी राव, बिल का असेल गोष्ट. बिलावर तर सगळं खेळत आहे आमच्या अहो दवाखान्यात. पण तसं पण नसते ना. राहो का नको राव, इंजेक्शन 1 टोचाचे 4 टोचा हो. लागतो. आणि कमी जास्त झालं तर आपल्या डोक्यावर फक्त छोट्याच नाही, निवड पाण्याचे 2-4 इंजेक्शन पोचून घ्या आधी. त्या पेन द्या. सांगा काय बिमारी आहे? बाईला असं काही झालं नाही. खुशीची गोष्ट आहे. खुशीची म्हणजे? बाई प्रेग्नेंट आहे. हा? हा, पिंकेट आहे प्रेग्नेंट आहे. म्हणजे संघात जास्त होते का? मला समजत नाही. अहो तुम्ही ज्यावेळेस तुम्ही जन्मले तेव्हा डोक्यावर पडले होते का तुम्ही? आधी सांगा ना. अहो तिला महिना सुटलेला आहे. महिना चुकला? हा. आम्हाला मलाही 3 चुकला. महिन्याची प्रेग्नेंट आहे. आ? तिला महिना चुकला, मलाही चुकला आहे महिना. मी 1 महिना बिल कोटी भरलो. 1 महिना चुकला तो बिलाचा. तसा तिचा बिल नाही भरलं तर चुकला असं. अहो ते तसं नाही. हा. ती बाई गरोदर आहे. समजलं आता? अच्छा, तिच्या पोटामध्ये 3 महिन्याचं बाळ आहे. 3 महिने होऊनच गेले. हा. आणि काय ग, तुझं लग्न झालंय? नाही ना. नाही. हे कसं काय? तू शिकली सवरली असं काही हो करू? मॅडम, हे मॅडम, हा त्याचा गेल्या वर्षी नाही तर या लवकरात लग्न झाला असं. कशा गळ्यामध्ये कधी कमी त्यानं सिंगल पास केला आणि 4 वर्ष झाले आम्ही कुठे लथडून राहिलो तर माहित नाही. हं? हो, आपल्याकडे चान्स आहेत. सांगून बघू काय करायचे तर. आणि जोपर्यंत त्याची जोडी कशी आहे? तरुण सातके पोरं आहेत तरी त्याच्यात आहे.
ठीक आहे ठीक आहे आता का करायचं तिले हे घे थांबा सांगते तुम्हाला हे औषधी घे आणि नियमितपणे घ्यायचं आणि हो अहो बघा हो सगळे हे पोलीस केस पण होऊ शकते मग थांब मला सांगू द्या पुऱ्या वाजू द्या ओ भाऊ ओ भाऊ राम राम झालं का काही दवाई की नानाची आहे का अरे काय सवाल की वाय नाही पेढे घेऊन या हा 1 किलो पेढे घेऊन या पेढे अरे आनंदाची खुशी आहे बस नशिबान आहेच मात्र मी आढेबाज माणूस आहे छाप! तब्येत का म्हणजे तिची खराब आहे आणि तुम्हाला पेढे आणून घे आनंदाची गोष्ट हे काय बोलणार हा तू बाप होऊन राहिलास हा तू बाप होऊन राहिलास म्हणतो आपले डोक्याचे किडे उलटे चालले का तो डोक्याच्या भरात पडला तर नाही आनंदाची गोष्ट आहे पेढे तू आता बाप होऊन राहिला काय बाप रे काय बाप अरे ते तुझी बायको भावाड्याच्या बैला असा हे करी कोण बे? ते माझी बायको दिसते तुला बायको वाटते का माही ते बायको आहे का ते ते असे 3 महिने झाले ना काही बोलू ना पेढे आण म्हणलं तू एका पोराचा बाप होऊन राहिलास ना पागल्या ते माझी बहीण होय बायको नाही समजला आणि वरून तू म्हणून राहिला तर अजून तिचं लग्न नाही काही नाही तू का फालतूच्या गोष्टी बोलून राहिला निराकरण मग काय व्हायचं तुला काय वाटतंय साल्या तुला काही एवढं किडा काय ऐकणार बे कायची असा आहे कसा साल्या होई नाही बे तुझा फाटातला मारून भाड्याच्या मला जास्त बोलला तुला गावात नाही ठेवत तुला धावता आता वखराचा हा हात दाबता. माई काय काय करत नाही तू खरं सांग हा काहीच्या काय बोलते हे एवढं मोठं प्रकरण गेलं आणि तुझ्या इज्जतीशी खेळवाड झाला हे हा कारण कोण होय म्हणतो हा हो हाच होय हा कोण होय भाऊ आहे हाच काय बे? हो म्हणते का नाही मा भाऊ अबे हो ना तर मी भाऊच होय ना आता साले तुला बहीणच भेटली का आल्या? भाऊ आहे म्हणून राहिली. आता मी काय म्हणून राहिलो हा सोबत दे ना अगं दादा भाई हा एवढं मोठं प्रकरण घडलं हो. आणि तू इज्जतीची बेइज्जत वाटेवर मानलं हा कोण हा? भाऊ काय बे? हाच होय काय सांगू? आज जुता फाटतले अबे भाऊ म्हणते हो बे साले तुला बहीणच भेटली का बे? साले तू का म्हणून राहिला तिथे कोण होय म्हणून विचारला हो. आणि तू इशारा कसा रे हा का होय हा कोण होय तर ते माझा भाऊच होय म्हणजे मी भाऊ होय त्याच्या म्हणून भाऊ म्हणतो मला बाई, हा एवढा मोठा अत्याचार तयार केला तुही बेइज्जत झाली का नाही उद्या कमी जरी जास्त तर हा एवढा मोठा प्रकार घडवणारा हा कोण हो हा माझा भाऊ आणि हा कोणीकडे इकडे हा कोण होय बाबा साल्या, तू पहिलं भेटली का आता तू धुलाई करतो नाही दुसऱ्या कोणी भेटले नाही विचार करून आलो मी मगांपासून साल्या, का समोर राहिला तू तू हा पुतळा मांडतो साल्या कुठं मानते गावाच्या चौकात गावाच्या साल्या, बाहेर बहिणी समाजाचा प्रकार आहे. बे मुदारा हे माई बहीण नो बहीण होय अबे होत हे असं काम झालं बे मीना नाही आता कोणा केलं मीना कोणा केलं असं हा तिलाच विचारा लागल तिलाच विचारा लागल इकडे बाई खाऊ. हे जे डॉक्टर सांगून राहिली हा कंपाऊंडर सांगून राहिला हे गोष्ट खरी आहे का दादा खरोखरच आहे हा म्हणजे मी जीवाचा परिश्रम करून आपल्या हाडाचा कार्य करून तुला लाईनाची मोठी केली म्हणजे हे दिवस दाखवासाठी हे दिवस का हात रोगा नाही बाई काय नाही हे भाई फोटो नको बनू होतं कशा गडबडीत काही ठिकाणी झाले आहे आजकाल ते हे झाले पोट्टे काही बरोबर नाही हे एवढं मोठं प्रकरण झालं माझे बा बरोबर सांग हा एवढा घडल्यावरला हा तुम्हाला भाऊचं लग्न मी आपला रंगमणी राहून राहिलो ते खाऊ म्हणते हे दोस्त बहिणी भेटी अबे नाही रे हे नाही. बहीण बायको करूया छप! बहीण बायको करायला नको म्हणून हे माझी बहीणच होय पण हे आता मापाशी सांगायला घेऊन राहिली हे काम कर डॉक्टरीन पाहिजे की बा तू कोण आहे कसं आहे का आहे ते करू मी विचारतो भाई काय आपल्या भावावर काय आणू नको ना तो फाशी लागल पण त्याच्या अगोदर मी लागेल फाशी भावाचं नाव नको सांगू एखादी आमच्यासारखं सांगून देशील तर चालत नाही अबे जे खरं आहे ते विचारून राहिलं तर आमच्यासारखं सांगते हे तुला कोणाशी काही होता का म्हणतो हो
कोण आहे? एक मुलगा आहे, त्याच्यावर 3 वर्षापासून माझं प्रेम आहे. 3 वर्ष झाले. हो कॉलेजात हो. तिकडे पुस्तक वाचा. नकाशा भारताचा तिकडेच का आला नाही, इकडे महाराष्ट्र दाखवले आम्हाला. हा? तर तो पोरगा आता कोठी राहते? तो आता मला भेटलाच नाही 2 महिने बाबा झाले. मा नवीन दवाखाना आहे. हे अशी गडबडीची केस मी पोलीस स्टेशन केस बनवून टाकली. हो. पोलीस स्टेशन मध्ये जाल तर बदनामी माझी होईल. हा मग कसं करायचं सांग. माझे डोकं चालत नाही आता काय थांब करा. थांब बाई. आपल्या गावची पोरगी हो, सगळं आपल्या गावचा आहे, दवाखाना आहे आपल्या गावचा आहे. नाहीतर मी काय? एक काम करतो, तंटामुक्ती अध्यक्षाला बोलवून आणतो आणि मग त्याच्या मार्फत का म्हणतात ते, नाही हे असं प्रकरण घडू द्यायचं नाही. हो, ठीक. आमच्यात जरी जमत हा. असेल तर करून टाकू. ठीक आहे ठीक आहे. आणि वेळेवर त्यांना नाही म्हणलं तर मग तर आम्ही तसा नको करू. गावातली इज्जत गावात ठेव. कारण का आम्हाला दुसरा सहारा नाही. तू एक आमचा भाऊ पण समजीन आम्ही. अगर एवढी मदत करशील तर यार मदत काही समजत नाही. मी गरीब माणूस आहो. पण मी म्हणलं साधं तूच गडबड हो. होय आता बाईला सांगलं ना तू काय घाबरू नको. तू लवर कापू नको. घेऊन ये यार. हा? कसं तरी काय काय का आपण. असं नाही. घडीभर हो म्हणता असं का हो? अजी खांडेकर साहेब, अजी इकडे या बाबा. या लवकर या, तुमचा भोका काम आहे. बोला. आमचा दवाखाना पेटला. हनुमान चालीसा वाचत होतो. हनुमान चालीसा वाचत होतो म्हणतो. बिन खळा आमच्या दवाखान्याकडे झाला. दवाखाना लावला ना जे आता 8 दिवस झाले. मला माहित आहे ना. हा? आहे ना. अरे मी नसून कसं केलेलं मला माहित नाही. आता त्याची मुखा एक पेशंट आला चला बरं. आणि तो अशा गडबडीचा पेशंट आहे. हा. आता करावं ना का नाही. का झालं का? मी म्हणून तुमच्या अजित गोष्टी उपाय झाली चला तुम्ही मग त्याचा समजेल तुम्हाला. चला बरं. उपात कोण आहे? हा पेशंट. हा पेशंट. हा आणि तो तिचा. कोण? हे कोण? हे भाऊ आहे मी इथं. तुम्ही भाऊ आहे? हा. हे कोण आहे? माझी बहीण आहे. तुमची बहीण आहे? हा. लहान. साहेब हा. तिची तब्येत 1 महिना झाला बिघडली आहे. कोणाची? त्या पोरीची. बरं आडा बिघडली आहे तर आमच्या बाईने इले तपासलं. बरं. तर तब्येत गिब्बत काही नाही हा. आहे. इले फक्त 2 महिने झाले आहेत. का झालं? झालंय का? पिकनेट आहे. प्रेग्नेंट का झालं? आधी पण हिचा लग्न व्हायला आहे ना. हा? लग्न व्हायला हा तिचा भाऊ हो. हा तुम्ही नवरा समजला का तिचा? नाही भाऊ होय. हा भाऊ आहे का? मला जोडी 1 नंबर वाटली. हा? जोडी 1 नंबर म्हणलं. हाच तिला नवरा. मी तसाच म्हणलो ना. मी ते भक्ती केलं. हो का? हा. ते पोरगी म्हणे हा. मा भाऊचो म्हणे. हा नाही म्हणलं नाही. तिने सांगलं. अरे बाबा मला सांग, या पोरीला तुम्ही विचारला का ना तुला पोराशी प्रेम आहे का काय? आता सांगितलं तिनं. तिला तुम्ही विचारा आता प्रेम. बरं बरं. मी तू काय तू चुपचाप राह. दादा तू बाजूला हो. मुलीला समोर कर. बाई काय? मला एक सांग, डॉक्टरचा रिपोर्ट आहे की तू प्रेग्नेंट आहे? हो ना. म्हणजे गरोदर आहे. आता मला सांग, तुझं कोणावर प्रेम आहे का? हो. असा कोणी मुलगा आहे का? एका मुलावर प्रेम आहे. 3 वर्ष झाले. असा? हो बरं. म्हणजे तुमचे संबंध आले. हो. मान्य करशील? आता तो मुलगा कुठे राहते? असं घरदार वगैरे माहिती आहे पण 2 महिन्यापासून फोन नाही उचलत. त्याला फोन नंबर असेल ना? हो. फोन लाव. हे बाई त्या पोराबरोबर तो संबंध आहे ना. आणि आता त्यानं हो म्हणलं तर ठीक, नाही तर दह्याचा काला फुटला तर कसा होईल? हा? अरे पण ते बाई फोन करून आली ना. असं का? करू द्या ना. हा, करा बाई करा. बाई फोन कर मा. फोन कर बेटा. तो फोनच नाही उचलत आहे. बरं नाव सांग मला. बादल. बादल. हो ना. हा नाव खांडेकर. खांडेकर. म्हणजे खांडेकरचा मुलगा आहे? हो ना. बादल दे माझ्याकडे फोन. नाही तर साहेब हा. मी जाऊ का त्याला आणतो फिसाठी तिकडे. कोणाला? ओळखीचा आहे. मग मला काय बोलवलं येते? मला या गोष्टीचा हा. फोन कधी त्यानं उचलला? अरे मी तुमच्या मुख्य अध्यक्ष गावातला मामला गावामध्ये मी ठेवला असते. माझ्यासमोर तुम्ही झगडे करा तर मला काय बोलवता? तो कधी फोनवर नाही आला. हा. पण जातो त्याला आणतो मग. अरे तसं नाही करायला लागत. हा. कुठल्याही गोष्टी प्रेमानं करायला लागते. थांब. हॅलो बादल. हॅलो कोण बोलतात? हा दादा मी तंटामुक्त अध्यक्ष बोलतो. हा बोला ना दादाजी.
दादा तुझ्याशी काम होतं थोडस येशील का माझ्याकडे? कोण तुमच्या घरात? नाही नाही, हे आपला दवाखाना आहे की नाही? कुठे? ह्या मस्के मस्के हा तो नवीन लागला तो. हो बरोबर येतो ना ती. थांबा ये बेटा. हो थांबा आलो. बाबा ये का शब्द घेऊन घे बेटा पकड. नमस्कार बाबा. नमस्कार नमस्कार बाबा. काऊन दादा हा एक गोष्ट घडली. का झाली? आणि ते तुझ्याशी संबंधित आहे. माझ्याशी संबंधित? हो हो. मला निवडणुकीची मजा करता का? एक गोष्ट सांग. माझ्याशी खोटं नको बोलू. तू इतर कोणाशी खोटं बोलशील तर चालेल, पण माझ्याशी खोटं नको बोलू. हा मी काय खोटं बोलेन तुमच्यासोबत? हा मला एक सांग. एक दीपिका वाकले नावाची मुलगी आहे. तिला तू ओळखते का? दीपिका वाकले नावाची? हा माहित बाबा मला. पक्क? हो पक्का जी. तू खोटं बोलून राहिला. खोटं राहते ते नागपूरला पार्टीला रामभूमी नगर. नाही बाबा मी नाही ओळखत तिला. बाबा हो खरं. तू चांगला विचार कर मागे पुण्याचा. उद्या जाईल असं काही निघलं तिचा डीएनए टेस्ट केला जाईल. डीएनए टेस्ट केल्यानंतर तुझा डीएनए जर तिच्या डीएनएशी मिळाला तर उद्या तू बाळाच्या भावाचा असेल. आता मीच एक आहे तुला वाचवू शकतो. तूच नाही या घरी जेवढे असतील तेवढे नाही. मारतो कंटा बाजून होतो तिकडे. तू धरल्या बांधल्या असेल बेटा. तू चांगला विचार कर आणि मला पक्क पक्क सांग. नाही काऊन म्हणतेस? साध्या आजूवर इथं मार भेटलाच आता नाही म्हणतात. मला बोलवलं त्याचा कोणाला यायला पाहिजे त्याला मग भोवला याचा. तसा नाही. ते तुमच्यासारख्या शाळेला माणसाले पोरं ऐकायला नाही पाहत. आमच्यासारख्याचा बदल पडलं कायचा बदल पडते काही ना काही बोलते तसं राहते का न्याय करणं. यायला मा माणूस मला. हे बाबू तू बाजूला. काय नाव आहे तुला? कम्प्युटर तू बाजूला. तू काल तिच्याकडे राहते. अरे बा हा खूप दिसते रे तुमचा. मी खरं सांगतो काकाजी. हा मी नाही ओळखत त्या पोरीले. काय पण झालं का? मला हे तर सांगा. झालं काय नाही. तुझे तिचे संबंध आले. तुझे प्रेम संबंध आहे. त्या मुलीने सांगितलं एक मुलगी एवढं खोटं बोलू शकत नाही. म्हणजे काही मला रिपोर्ट टाकली बेटा. तुझ्यावर 376 केस लागल. त्याच्यामध्ये जमानत नाही. म्हणून आता जर खरं बोलशील तर बसशील. मी तुला पोलिसात बी जाऊ देत नाही आणि काही नाही. मी बाकी सगळं सांभाळतो. हो म्हणणार. हो जबरदस्तीने हो म्हणू दादा. मी नाही हो काकाजी. एवढा सुपर माल भेटते कोणाले? तू नाही का भाऊ सुधार आहे. मी जाऊ का आपल्या घराकडे? मला याच्यासाठी बोलवलं का तुम्ही ना? त्याला नाही बोलवलं मी. तू बोल लवकर बाहेर करणार. माय करूची गलती नाही बाबाजी. तू इथंच थांब. ए बाई दीपिका मला सांग हा मुलगा आहे? हाच आहे तो. हो पक्का? आणि 2 महिन्यापासून फोन स्विच ऑफ करून ठेवलाय. हा म्हणजे तू सांगितलं असेल की मला महिना चुकला म्हणून हा पोरगा घाबरला. बापू बदल मी का म्हणतो. माझ्या विश्वास आहे. अजून मी नाहीच केलं म्हणतो तुम्हीच मला. माझा विश्वास आहे का एवढा? बरं विश्वास तर आहे बाबाजी. आहे ना? हो. तुला धरल्या बांधल्या पोलिसात जायचं आहे का सुखरूपानं घरी राहायचं आहे? पण आता जा पाय तुझे आई वडील आहेत. मान्य करशील? एकटा एक मुलगा. या गावामध्ये तुझा भाग घेणारा कोणीच नाही. कोण आहे ना? कोणी आहे की नाही? तुला अंदाज जर केलं तर तुम्ही जमानत तरी घ्यायला कोणी आहे का? अशा उपाधी माझ्या पोराच्या जवळ कोणीच नाही. या अशा उपाध्या करत नको जा. तुमच्यापासून काले देणं फुटले. अगं भाऊ मी काय केलो काका? मी पाय लागू का तुमच्या? माझ्या पाय लागून काय मी देऊ नये. मला एक गोष्ट सांग. जर तुला वाचायचं असेल तर मी काही मार्ग काढतो. आणि जर तुला वाचायचं असेल मलाच आहे जातच आहे अंदर तर मग जात बस. मला काय करायचं आहे? मी ते पाठ बसेन. पक्का? तू जाते मग? मी चाललो घेणार. बा आताच्या आता तुझ्या घरी पोलीस येतील. कारण ते पोरगी म्हणते मी रिपोर्ट देतो. तिनं रिपोर्ट दिली का तुझ्याकडे पोलीस. तू चाहे जन्नत मध्ये जा पण तुला शोधून आणल्याशिवाय राहणार नाही पोलीस. मग का हाती लागत तुझ्या? अरे मी तुझं लिबून देतो ना रे. तुला खर्चही लागू देत नाही काहीच लागू देत नाही. तुझी बाजू मी घेतो म्हटलं ना. तुझ्या बाजूला मी तू काय माझा नातेवाईक आहे का? नाही. मग मी तुझ्या बाजूला उभा आहे तर तू भीते कशाला? या इकडे तू नाही मी बाजूला
हा. मी आता एका शब्द बोलतो का मला याचा घेऊन लागून राहिला असं का हो म्हणून तू घाबरून राहिला का महाग ठेव लागते आणि तेवढा मोठा पहाड पर्वत पोत गेला तर तेव्हा ठेव नाही. केवढा मोठा समुद्र पोत गेला हा, श्रीलंकेतून वापस आला तेव्हा ठेव नाही लागला. मी कवा श्रीलंकेला तो काय नाही करत चला मी पाहतो तू तुम्ही सांगा मी का करू हा तुला एक काम करायचं आहे हा तुला सांगू हा. तू फक्त हो मान तू हो मान मी बाकीचं पाहतो त्याच्यावर तुम्ही जोर जबर नका करू नाही कारण तुझा इज्जतीचा प्रश्न हो. आहे एका पोळीची इज्जत का होती हे तुलाही माहित आहे बरोबर आहे हो ना. पुन्हा कोणता पाहुणा तुझ्या घरी उतरला नाही पुन्हा कोणता वर तुझ्या घरी बसला नाही तुझा भाऊ कुठे गेला आहे. बोलो बरं काकाजी मी काय म्हणतो मी तिथूनच पाहिलं जी हा तुम्ही एवढे मोठे लोक धनक दिसल्या का नाही मी म्हणलं मला रेंगाळता का करता बाबाजी म्हणून मी नाहीचा फणा लावलं बाबा बरं बरं माझी गलती झाली हा पण तिने मला फोन करून सांगितलं हा मी माहिती आहे हा. का तेव्हाच्या माझ्या चालूची सकाळीच गावामध्ये बरं त्या महिन्यात तेव्हाच्या माल हरबन पडून राहिलं मुलं मला कोणी झोपतील तर नाही कोणी मारतील तर नाही बरं, काय बरं. अरे मी असल्या तुला खाली हाते लावणार नाही हा, झालं का तेवढीच भीती होती तुला हात असला हा. हा तर तू बाकी चिंता माझ्या सोडून दे दादा बोला साहेब तुझं का नाव आहे दादा माझं नाव संजीव वाकडे वाकडे हे तुझी बहीण आहे हो ना बरोबर आहे हो दादा चुकी प्रत्येक माणसाच्या हातून होते गलती प्रत्येक माणसाच्या हातून होते हो ना. बरोबर आहे तू त्या पोराला रागवशील नाही ना आता त्या राग पोराला मी तयार करतो असं का हो आणि लग्न सुद्धा लावून देतो मीच लावून देतो झाला ठीक आहे काही 10,000 लागले तर चिंता करायची माझ्याजवळ घेऊन जायचे नाही नाही तुम्ही असताना मी काय रे चिंता हा फिकर न करायची नाही. पण तुम्ही त्याच्यावर या रागवा नको नाही आणि पोलिसामध्ये जाऊ नका पोलिसात जाऊन काय होणार आहे नाही ना पोलीस काय करतील केस फाईल करतील हो हो 10-5 तुझ्याकडून घेतील 10 याच्याकडून घेतील बरोबर आहे तुमच्या हाती काय लागणार आहे चला त्याचं प्रेम आहे काही शेवटी द्यायचं जे व्हायचं तेच होणार आहे हो. आणि त्यांचं प्रेम आहे जर खरं प्रेम आहे तर ते एकमेकाला कबूल करतील ठीक आहे आणि कळत आहे मुलगी सुद्धा तयार आहे मुलगा सुद्धा तयार आहे ठीक आहे हो हो बरोबर आहे हो जी. तुम्ही तयार आहात ना हो हो ठीक आहे ठीक आहे कोणाला काय धमकाव नको करता नाही. तो पहिलेच याच्यामध्ये डिप्रेस मध्ये आहे बरं भाऊसाहेब हो चांगला काम केला पाहायला छान दिसते बाजी पुन्हा असं बोलू नका नाही. बोलो. मला बोलवलं तुम्ही तर माझा मान ठेवा ठीक आहे ना, ठीक आहे. मी 2 गोष्टी सांगतो त्या मुलीला आणि या मुलाला हो. तुम्ही आता आपल्या तयारी करा जा बसा ठीक आहे मी बाकीची तयारी करतो. हो ठीक आहे दादा सांगा प्रेम करणं वाईट नाही हो प्रेम करणं वाईट नाही पण निभवणं कठीण आहे बरोबर आहे प्रेम कोणाशी नाही केव्हाही होऊ शकते बरोबर आहे अरे तुमचंच काय विवाहित लोकांचे सुद्धा प्रेम होतात बरोबर आहे जगामध्ये आम्ही अशा ऐकलंय वाचलंय डोळ्याने पाहिलंय बिलकुल सत्य आहे पण प्रेम केल्यानंतर ते शेवटपर्यंत निभवणं हे गरजेचं आहे बरोबर बरोबर आहे हो तुझी जिंदगी खराब नाही झाली पाहिजे त्या पोरीची जिंदगी खराब नाही झाली पाहिजे म्हणजे बिलकुल होत येणार नाही माझ्या मनाची भीती तुम्ही काढल्या हा मी काढले तिला टाकणार राहू मला हातात तिला घराकडे घेऊन जातो वा 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 त्याचा काही टेन्शन न घ्या त्याचं बाप पुढे कोण नाही अरे वा 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 काय हरकत नाही छान बेटा मला आवडला तुझा स्वभाव काय हरकत नाही तुला लग्न लावून दिलं माझं काम आहे हो. सांगा 2 मिनिट सांगतो ऐकून घ्या हो तुझे मांगा था तुझे पाया तुझे मांगा था तुझे पाया है तुझे पाया है तुझे मांगा था तुझे पाया भगवान के राम जी को यदि आया है भगवान के राम जी को यदि आया है ठेवा प्रेम यसे आपुल्या अंतरी आपल्या अंतरी आपल्या
जोडा दिसते का तुमचं? मस्त पोरगी भेटली पोरं तुला. मी तुमचे उपकार जिंदगीवर विसरणार नाही काकाजी. काही गरज नाही बेटा, माझे उपकार मनाशी माझं कामच ते आहे. अरे माये माय उपकार कवा ठेवशील? त्या पाहिजे मग पॅन्ट फक्त भेटला राहिला तुमच्या. अरे मायापासून तर तुला नींद नाही लागला, नाही तर समुद्रात उडला होता. असं नाही भरवणार कोणाले. काय मी हो म्हणून तुला काम देऊ, पण आहेच मात्र हिंदीचा बोलताय, हिंदीचा बोलताय. 5 वर्ष झाले मला लग्नाले, हा. आणि एका वर्षात तू मला जिंकला त्याच्या आधी माल खा लागते. मला आयडिया सांगतो बरं एक दिवस. मग भेटतो तिकडे शांतीमध्ये. ए, काकाजी हो ठीक आहे. नमस्कार. ठीक आहे बेटा, मी तिला घराकडे सोडून देतो. घरी सोडून दे तिच्या. हो आणि मी तयारी लागतो. तू तयारी लाग. हो आणि मला तारीख सांगा. हो हो ठीक आहे. उद्या कोर्टामध्ये येता. हो 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 आम्ही कोर्ट मॅच करून घेतो. बरोबर ठीक आहे. रिफ्लेक्शन देऊन टाकू. मी येतो. तुझ्याकडून विटनेस मी राहील. बिलकुल हो ठीक आहे. हो हो या पोलीकडून विटनेस मी राहील. बिलकुल बिलकुल. मी आपला साक्षी तुमच्या लग्न लावून देईन. वा वा ठीक आहे. ओके चल दीपिका चल बोला बेटा. या ठिकाणी थांबतो आणि पुढच्या गावासाठी पाचारण करतो. शाहीर सन्मान्य ब्रह्माजी नवघरे यांना.